नमस्कार बच्चों। आज हम 10वीं कक्षा तृतीय भाषा इसमें कविता 4 अभिनव मनुष्य इस कविता के बारे में ज़्यादा से जानकारी प्राप्त करते हुए देखते हैं। 10वीं कक्षा के जो महत्वपूर्ण कविताएं हैं उसमें अभिनव मनुष्य कविता भी बहुत ही महत्वपूर्ण कविता है। इस कविता के कवि है श्री रामधारी सिंह दिनकर जी। इनका जन्म सन 1908 में हुआ और इनका निधन 1974 में हुआ। इनका स्थान बिहार प्रांत के मुंगेर जिले में हुआ। इनकी प्रमुख रचनाएं हैं होंकार, रेणुका, रसवंती, सामधेनी, धूपचाह, कुरुक्षेत्र, बापू, रश्मिरती आदि। प्रस्तुत आपको जो अभिनव मनुष्य कविता है, इस कविता को कुरुक्षेत्र के षष्ठ सर्ग से लिया गया है। कविता का आशय। इस कविता के द्वारा हमें क्या सीख मिलती है और इस कविता का आशय क्या है, हम देखते हैं। तो इस कविता के द्वारा बच्चे आप क्या क्या जानकारी प्राप्त कर सकते हैं। मानव की भौतिक प्रगति, मानव जो प्रगति प्राप्त की है उसके बारे में हमने इस कविता के द्वारा जानकारी प्राप्त कर सकते हैं। स्नेह, मानवीयता, भाईचारा, यह बहुत ही महत्वपूर्ण अंश है, क्योंकि हम भौतिक रूप में बहुत सारी प्रगति पाए हैं, मगर स्नेह में, मानवीयता, भाईचारा, इसमें थोड़ा सा कमजोरी आजकल के मानवों में दिखाई दे रहा है। भौतिक प्रगति के साथ साथ मानवीय नजरी से भी हमें रहना चाहिए। इसके बारे में इस कविता पे ज्यादा से ज्यादा जोर दिया गया है। इस कविता को हम एक बार स्पष्ट रूप से पढ़ेंगे। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर है विजयी पुरुष आसीन, है बंदे नर के करों में वारी विद्युत बाप, हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप, है नहीं बाकी कहीं व्यवधान, लांग सकता नर सरित गिरी सिंधु एक समान, यह मनुज जिसका गगन में जा रहा है यान, कामते जिसके करों को देखकर परमाणु, यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आगार, व्योम से पाताल तक सब कुछ इसे है ज्ञेय, पर ना यहाँ परिचय मनुज का, यहाँ ना उसका श्रेय, श्रेय उसका बुद्धि पर चैतन्य उर की जीत, श्रेय मानव की असीमित मानवों से प्रीत, एक नर से दूसरे के बीच का व्यवधान तोड़ दे जो, बस वही ज्ञानी वही विद्वान और मानव भी वही। इस पद्य में नए शब्द इस प्रकार है। अभिनव, कविता का शीर्षक ही अभिनव मनुष्य है। अभिनव यानी नया, आधुनिक मानव। आधुनिक मानव के बारे में इस कविता में ज्यादा से जोर दिया गया है, इसलिए अभिनव का अर्थ है आधुनिक। वारी का अर्थ है जल, बाप इसका अर्थ है बाष्प, हुकुम आज्ञा, व्यवधान रुकावट, सरित नदी, सिंधु सागर, आलोक प्रकाश, ज्ञेय जानकारी, श्रेय यश कल्याण। पद्य को विवरण करते समय, देखते समय इस शब्दार्थों को और एक बार मनन करते हुए पद्य का विवरण अब हम देखते हैं। प्रथमतः पद्य इस प्रकार है कि आज की दुनिया विचित्र नवीन। कवि यहाँ पर कह रहे हैं कि आज की दुनिया विचित्र है लेकिन ನವೀನ है। ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ ಇವತ್ತಿನ ಜಗತ್ತೇನಿದೆ ಇದನ್ನ ಕವಿ ಬಹಳ ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೆ, ಜೊತೆಗೆ ನವೀನವಾಗಿದೆ। ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಮಕ್ಕಳೇ ನೀವು, ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಲ್ಲೊಂದು ಕಟ್ಟಡ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಬಹಳ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೆ, ಆದ್ರೆ ಅದು ಹೇಗಿದೆ, ನವೀನವಾಗಿದೆ। ಹಾಗೇನೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಟ್ಟಡಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮಾರುಕಟ್ಟೆಗಳು, ಇವತ್ತು ನಾವು ಹಾಕೊಳ್ತಕ್ಕಂತಹ ಡ್ರೆಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜಾಜಿ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ ಮನೆಗಳಲ್ಲಿ, ಏನ್ ವಿಚಿತ್ರವಾದ ಡ್ರೆಸ್ ಹಾಕೊಂಡಿದೀಯಾ ನೋಡು, ನೀವೇನ್ ಹೇಳ್ತೀರಾ, ಅಜ್ಜಿ ಇದು ಮಾಡರ್ನ್ ಡ್ರೆಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಲ್ವಾ? ಹಾಗೇನೆ ಆಜ್ ಕಿ ದುನಿಯಾ ವಿಚಿತ್ರ ನವೀನ್,
प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। प्रकृति पर आज का मानव जो है प्रकृति पर विजय प्राप्त कर लिया है और विजयी पुरुष आसीन, विजय प्राप्त करके प्रकृति पर ही वह आसीन कर लिया है, इस प्रकार हम समझ सकते हैं। लेकिन यह गलत है। प्रकृति के सामने मानव कुछ भी नहीं है। लेकिन जो बारिश आता है, बाढ़ आता है, ऐसे कुछ भी हमको रोकने के लिए नहीं होता, फिर भी मानव ने प्रकृति में जो जो मिल रहे हैं अपने अनुकूल के लिए वह उसके उपयोग में लाकर वहाँ उपयोग कर रहा है। इसलिए यहाँ पर हम कह सकते हैं कि विजयी पुरुष आसीन। किस प्रकार यहाँ विजय प्राप्त कर लिया है? हई बंदे नर के करो में, हई बंदे ನರಕೆ ಕರೋಮೆ, ನರಕೆ ಕರ್ ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯನ ಕೈಗಳಲ್ಲಿ ವಾರಿ, ವಾರಿ ಕಾ ಅರ್ಥ ಹೈ ಜಲ್, ನೀರು. ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯ ಏನ್ ಮಾಡಿದಾನೆ, ಡ್ಯಾಮ್ಗಳನ್ನ ಕಟ್ಕೊಂಡು ನೀರನ್ನ ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಅಂದ್ರೆ ತನಗೆ ಯಾವಾಗ ಬೇಕು, ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟನ್ನ ಅವನು ಬಳಸ್ಕೋತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಕೃತಿಯಿಂದ ಸಿಗ್ತಕ್ಕಂತಹ ಸಂಪನ್ಮೂಲವನ್ನ ತನ್ನ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂಗೆ ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೈ ಬಂದೆ ನರಕೆ ಕರೋಮೆ ವಾರಿ ವಿದ್ಯುತ್. ನಾವು ವಿದ್ಯುತ್ತನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಶೇಖರಣೆ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಾ ಇದೀವಿ. ನಮ್ಗೆ ಹೇಗ್ ಬೇಕು, ಯಾವ ರೂಪದಲ್ಲಿ ಬೇಕು, ಹೇಗ್ ಬೇಕು ಹಾಗೆ ಅದನ್ನ ನಾವು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೋತಾ ಇದೀವಿ. ಪಾಪ್ ಅಂದ್ರೆ ಆವಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಇದನ್ನು ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ನಾವು ಆವಿಯನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಆಗದೆ ಹೋದ್ರೂ ಕೂಡ ನಾವಿವತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಅದನ್ನ ಹೆಚ್ಚು ಅಂದ್ರೆ ಅವನ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳಿಂದ ಇವತ್ತು ಮಳೆ ಹೆಚ್ಚು ಬರದೇ ಹೋದಾಗ ಹೆಚ್ಚು ನೀರು ಆವಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಬರಗಾಲ ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಹೈ ನರಕೆ ಕರೋಮೆ वारी विद्युत बाप, इस प्रकार यहाँ पर कवि विवरण दे रहे हैं और आगे कह रहे हैं, हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप. मानव के हुक्म पर पवन का ताप आज ಚಡ್ತಾ ಹೈ ಉತ್ತರ್ತಾ ಹೈ. ಮಾನವನ ಆಜ್ಞೆಯ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ನಾವು ಗಾಳಿಯನ್ನ ಏರಿಳಿಸ್ತಾ ಇದೀವಿ. ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಶೆಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಫ್ಯಾನ್ಗಳನ್ನ ಹಾಕೋತಾ ಇದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಆ ಫ್ಯಾನ್ಗಳನ್ನ ತಿರ್ಗೋ ಹಾಗೆ ಮಾಡಿ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಅದರಿಂದ ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿಯನ್ನ, ಪವನ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಪಡ್ಕೋತಾ ಇದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹುಕುಂ ಪರ್ ಚಡ್ತಾ ಉತ್ತರ್ತಾ ಹೈ ಪವನ ಕಾ ತಾಪ್, ಹೈ ನಹಿ ಬಾಕಿ ಕಹಿ ವ್ಯವಧಾನ್. ಹೈ ನಹಿ बाकी कहीं व्यवधान. व्यवधान का अर्थ है रुकावट. कुछ भी रुकावट उसे नहीं है. वो रुकावट के बिना वह मानव क्या कर रहा है, आगे आगे प्रगति को पाकर आगे चल रहा है. लांग सकता नर सरित गिरी सिंधु एक समान. ಲಾಂಗ್ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಲಾಂಗ್ನ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಪಾರ್ ಮಾಡೋದು, ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ಪಾರ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಸರಿತ್ ಕಾ ಅರ್ಥ ಹೈ ನದಿ, ಗಿರಿ, सिंधु. आज मानव नदी को, गिरी पर्वतों को, सिंधु का अर्थ है सागर, सभी को एक समान पार करने की क्षमता आज मानव में है. वो क्या कर रहा है, एरोप्लेन के द्वारा उड़ रहा है, जेटवेस, जहाज, नौकाएं, ऐसे कई प्रकार के साधनों के साथ मानव प्रकृति पर जो वहाँ बड़े बड़े स्थान है उसे पार करने के लिए बहुत ही कठिनाइयां है. ऐसे जगहों को भी मानव ने आज क्या कर रखा है, पार करके बहुत दूर दूर तक, सिर्फ धरती को ही नहीं अन्य ग्रह पर भी आज मानव का यान जा रहा है. आगे देखेंगे, यह मनुष्य जिसका गगन में जा रहा है यान. आज का मनुष्य सिर्फ गिरी, सिंधु, सरित को ही नहीं गगन में भी यान जा रहा है. अंतरिक्ष नौकाओं के साथ चंद्र पर वहां जाकर खड़ा हुआ है. मंगल पर जाने की कोशिश अभी भी जारी है. इस प्रकार गगन में उसका यान हो रहा है. कांपते जिसके करों को देखकर परमाणु, मानव के करों को देखकर परमाणु क्या कर रहे हैं, कांपना ಅಂದ್ರೆ ನಡುಗುವುದು, ಕರ್ ಅಂದ್ರೆ ಕೈ,
ಪರಮಾಣುಗಳು ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯನ ಕೈನ ನೋಡಿ ನಡುಗೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಿರೋಶಿಮಾ ಮತ್ತು ನಾಗಸಾಕಿಯ ಘಟನೆಯನ್ನ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಮರೆಯೋ ಹಾಗಿಲ್ಲ. ಇಡೀ ದೇಶವೇ ನಾಶವಾಗಿರೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಮನುಷ್ಯ ಎಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನ ಕೆಟ್ಟ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಬಳಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ಹೆದರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಾಂಪ್ತೆ ಜಿಸ್ಕೆ ಕರೋಂಕೋ ದೇಖ್ ಕರ್ ಪರಮಾಣು ಯಹ ಮನುಜ್ ಜೋ ಸೃಷ್ಟಿ ಕಾ ಶೃಂಗಾರ್. ಈ ಮನುಷ್ಯ ಸೃಷ್ಟಿ, ಏನು ಸೃಷ್ಟಿ ಇದೆ ನಮ್ದು, ಆ ಅತ್ಯಂತ ಸುರದ್ರೂಪಿಯಾದ ಸುಂದರವಾದ ಸೃಷ್ಟಿ ಅಂದ್ರೆ ಅದು ಮಾನವನ ಸೃಷ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಭಗವಂತನ ಸೃಷ್ಟಿಗಳಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಹ ಮನುಜ್ ಜೋ ಸೃಷ್ಟಿ ಕಾ ಶೃಂಗಾರ್, ಮನುಜ್ ಜೋ ಹೈ ವಹ सृष्टि का बहुत ही एक श्रृंगार रूप है, ज्ञान का विज्ञान का आलोक का आगर. उस मानव में क्या है? ज्ञान, सभी प्रकार के ज्ञान उसमें निहित है. विज्ञान, विज्ञान के क्षेत्र में आजकल मानव ने बहुत सारी प्रगति की है. नए नए दवाइयाँ खोज रहा है, नए नए यंत्रोपकरण खोज रहे हैं, बहुत सारी प्रगति विज्ञान में हम प्राप्त कर रहे हैं. आलोक का आगर, आलोक का मतलब है दिव्य प्रकाश. मानव में क्या है? एक प्रकार का दिव्य प्रकाश है, उसमें ज्ञान का प्रकाश है. ज्ञान का अर्थ ही प्रकाश है. इस प्रकार मानव बहुत से प्रकाश को अपने अंदर भरते हुए व्योम से पाताल तक, व्योम से पाताल तक, व्योम का अर्थ है ಆಕಾಶ, ಪಾತಾಲ್ ಅಂದ್ರೆ ಪಾತಾಳ ಲೋಕ, ವ್ಯೋಮ್ ಅಂದ್ರೆ ಆಕಾಶದಿಂದ ಪಾತಾಳದವರೆಗೂ. ಸಬ್ ಕುಚ್ ಇಸೆ ಗೇಯ, ಗೇಯ ಕಾ ಅರ್ಥ ಹೈ ಜಾನ್ಕಾರಿ, ಜಾನ್ಕಾರಿ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿರೋದು. ಇವತ್ತು ಪಾತಾಳದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಭೂಮಿ, ಅದರ ಪದರಗಳು, ಶಿಲಾಗೋಳ, ವಾಯುಗಳ, ಹೀಗೆಲ್ಲದನ್ನ ಮನುಷ್ಯ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಆಕಾಶ, ಆಕಾಶಕಾಯಿಗಳು, ಧೂಮಕೇತುಗಳು, ನಕ್ಷತ್ರಗಳು, ಇಂಥದ್ದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಹಾಗಿಲ್ಲ ಮನುಷ್ಯನಿಗೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯೋಮಸೆ ಪಾತಾಳ ತಕ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಹೈ ಗೇಯ, हर एक की जानकारी मानव में है. ಪರ್ ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಮಾತನ್ನ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಏನಂತ? ನಾ ಯಹ ಪರಿಚಯ ಮನುಜಕ, ಉಸ್ಕೋ ಮನುಷ್ಯ ಕಾ ಪರಿಚಯ ನಹಿ ಹೈ. ಅವನಿಗೆ ಮನುಷ್ಯತ್ವದ ಪರಿಚಯ ಇವತ್ತು ಮರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ನಾನು ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಾನು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ನಾನು ಅಷ್ಟು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಾನು ಶ್ರೇಷ್ಠನಾಗಬೇಕು ಎಂಬ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮನುಜತ್ವವನ್ನ ಮರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಹಾನ ಉಸ್ಕಾ ಶ್ರೇಯ, ಯಹ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಶ್ರೇಯಸ್ ನಹಿ ಹೈ. ಇದು ಅವನ ನಿಜವಾದ ಏಳಿಗೆ ಅಲ್ಲ. ಎಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಷ್ಟೇ ಜ್ಞಾನಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಷ್ಟೇ ವಿಜ್ಞಾನಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಂಥ ದೊಡ್ಡ ವಿಜ್ಞಾನಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಮೊದಲು ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗಿರ್ಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ. ಮೊದಲು ಮಾನವನಾಗುವಂತ ಕವಿಯೆಲ್ಲ ಹೇಳಿದಾರೆ, ನೀವೆಲ್ಲ ಕೇಳಿರ್ತೀರಿ ಮಕ್ಕಳೇ. ಯಹಾನ ಉಸ್ಕಾ ಶ್ರೇಯ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅವನು ಮನುಷ್ಯ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ಅವನು ಮನುಷ್ಯತ್ವವನ್ನ, ಮಾನವನಾಗು ಅಂತ ಹೇಳಿ ಕವಿ ಬಹಳ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ನೇಹಪೂರ್ವಕವಾಗಿ, ಸ್ನೇಹಕ್ಕೆ ಸಾಥ್ ಹಮೇ ರಹನಾ ಬಹುತ್ ಹಿ ಅವಶ್ಯಕ ಹೈ. ಶ್ರೇಯ ಉಸ್ಕ, ಶ್ರೇಯ ಉಸ್ಕ ಇದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಕ್ಕಳೇ. ಈಗಿನ ಒಂದು ಪ್ಯಾರಾ ಏನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಇದನ್ನ ನೀವೆಲ್ಲ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಶ್ರೇಯ ಉಸ್ಕ ಬುದ್ಧಿ ಪರ್ ಚೈತನ್ಯ ಉರುಕಿ ಜೀತ್. ಉಸ್ಕಾ ಶ್ರೇಯ, ಸಚ್ಚಾ ಶ್ರೇಯ ಕಬ್ ಹೋತಾ ಹೈ? ಬುದ್ಧಿ ಪರ್ ಚೈತನ್ಯ ಕಿ ಜೀತ್. ಅಂದ್ರೆ ಬುದ್ಧಿಯ ಜೊತೆಗೆ ಹೊಸ ಚೈತನ್ಯವನ್ನ, ಉತ್ಸಾಹವನ್ನ ತುಂಬಿಕೊಂಡು ಅವನು ಜೀತ್ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಗೆಲುವನ್ನ ಸಾಧಿಸ್ಬೇಕು. ಇಸ್ಕಾ ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ, ಜೀತ್ ಕಾ ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ ಹೈ ಹಾರ್. ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಬುದ್ಧಿಯನ್ನ ತನ್ನ ಹಿಡಿತದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೊಸ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಏಳಿಗೆಯನ್ನ ಸಾಧಿಸಬೇಕು. ಆಗ ಮಾತ್ರ ಅವನು ನಿಜವಾದ ಮನುಷ್ಯನಾಗ್ತಾನೆ. ಶ್ರೇಯ ಮಾನವ್ ಕಿ ಅಸೀಮಿತ ಮಾನವೋನ್ಸೆ ಪ್ರೀತ್. श्रेय मानव की, मानव का सही श्रेयस क्या है? असीमित मानवों से प्रीत. सीमित का अर्थ क्या है? एक दायरा. ಸೀಮಿತ ಅಂದ್ರೆ ಸೀಮಿತವಾಗಿ ನಾನು, ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸು, ನನ್ನ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಷ್ಟೇಪ್ಪ. ಅಸೀಮಿತ ಅಂದ್ರೆ ನಾವು, ನಮ್ಮ ಸಮಾಜ, ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ, ನಮ್ಮೂರು, ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು. ಆ ರೀತಿ ಅಸೀಮಿತ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಎಲ್ಲೆ ಅನ್ನೋದಿರುತ್ತೆ, ಬಾರ್ಡರ್ ಅನ್ನೋದಿರುತ್ತೆ. ಅಸೀಮಿತ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲೇ ಇಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲ ಮನುಜರು ಒಂದೇ. ಮಾನವೋನ್ಸೆ ಪ್ರೀತ್, ಮಾನವನನ್ನ ಪ್ರೀತಿಸೋದನ್ನ ಕಲಿಬೇಕು, ಸ್ನೇಹದಿಂದ ಇರೋದನ್ನ ಕಲಿಬೇಕು. ಆಗ್ಲೇ ನಿಜವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಏಳಿಗೆ ಅನ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಶ್ರೇಯ ಮಾನವ್ ಕಿ
ಅಸೀಮಿತ ಮಾನವೋನ್ಸೆ ಪ್ರೀತ್. ನಿಜವಾದ ಶ್ರೇಯಸ್ಸು, ನಿಜವಾದ ಜಯ ಯಾವಾಗ ಸಿಗುತ್ತೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ? ಎಲ್ಲರನ್ನ ಕೂಡ ಪ್ರೀತಿಸಿದಾಗ, ಸ್ನೇಹದಿಂದ ಕಂಡಾಗ ಮಾತ್ರ ಅವನಿಗೆ ನಿಜವಾದಂತಹ ಸ್ನೇಹ ಸಿಗುತ್ತೆ. ನೀವು ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಬಹಳಷ್ಟು ಓದಿದಾನೆ, ಬಹಳಷ್ಟು ಆವಿಷ್ಕಾರಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅನ್ಯ ಗ್ರಹಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲದನ್ನ ಆ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೀವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅದೇನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಮೊದಲು ನಾವು ಮಾನವರಾಗಬೇಕು, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇರಬೇಕು. ಏಕ ನರ್ ಸೆ ದೂಸರೆ ಕೆ ಬೀಚ್ ಕಾ ವ್ಯವಧಾನ್. ಏಕ ನರ್, ನರ್ ಕಾ ಅರ್ಥ ಹೈ ಮಾನವ್, ಮನುಷ್ಯ. ಏಕ ನರ್ ಸೆ ದೂಸರೆ ಕೆ ಬೀಚ್, ಒಬ್ಬರು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮಧ್ಯೆ ವ್ಯವಧಾನ್. ವ್ಯವಧಾನ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪರ್ದ, ರುಕಾವಟ್, ಅದನ್ನ ತೆಗೆದು ಹಾಕ್ಬೇಕು. ನಾನ್ ಯಾಕೆ ಮಾತಾಡಿಸ್ಬೇಕು, ಅವರೇ ಮಾತಾಡಿಸ್ಲಿ, ನಾನೇನ್ ಕಡಿಮೆನಾ? ಈ ರೀತಿ ಅನ್ಕೊಂಡ್ ನಾವೇನ್ ಮಾಡಿದೀವಿ, ನಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಒಂದು ಪರದೆಯನ್ನ, ಗೋಡೆಯನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೀವಿ. ಏಕ್ ನರ್ಸೆ दूसरे के बीच का व्यवधान. एक मानव दूसरे मानव के बीच में आजकल क्या हो रहा है? पर्दा आ रहा है, रुकावट आ रहा है. इसको हटाकर, इस रुकावट को हटाकर हम सभी एकता के साथ रहना चाहिए. तभी वह सच्चे रूप में मानव बन सकता है. तोड़ दे, इस रुकावट को तोड़ दे. कवि यहाँ पर क्या कर रहे? तोड़ दे, ಮುರಿದು ಬಿಡು. ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಮಧ್ಯೆ ಏನ್ ಪರದೆ ಇದೆ ಅದನ್ನ ಹರಿದಾಕ್ಬಿಡು. ಬಸ್ ಏನು? ವಹಿ ಜ್ಞಾನಿ ವಹಿ ವಿದ್ವಾನ್. ಅದೇ ಜ್ಞಾನಿ, ಅದೇ ವಿದ್ವಾಂಸ, ಅದೆಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಆಗ್ತೀಯಂತೆ ನೀನು, ಅದೆಲ್ಲ ಆಗೋದಿದ್ದದೆ ಅವ್ರ ಮಾನವ್ ಬಿ ವಹಿ. ಮೊದಲು ನೀನು ಮನುಷ್ಯನಾಗು. ಪೆಹಲೆ ಹಮೆ ಕ್ಯಾ ಬನ್ನ ಚಾಹಿಯೆ? मानव बनना चाहिए. बाद में हमें ज्ञानी विज्ञानी बनना चाहिए. इस प्रकार बहुत ही अच्छा संदेश इस कविता में हमें मिल रहा है. बच्चों, गृह कार्य परीक्षा के दृष्टि में यह पाठ आपके लिए बहुत ही महत्वपूर्ण पाठ है. 2 या 3 अंक के प्रश्न इस पाठ में पूछ सकते हैं और बहुत ही प्रमुख रूप में इन 2 प्रश्नों का अभ्यास आपको करना चाहिए. इसलिए गृह कार्य के रूप में आपके सामने उस प्रश्न है, आधुनिक मानव की भौतिक साधना का वर्णन कीजिए. यह प्रश्न पिछले बार और उसके पिछले साल भी पूछा गया है. कवि दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? बहुत ही महत्वपूर्ण प्रश्न है, इसलिए इन 2 प्रश्नों का अभ्यास आप जरूर कीजिए. और व्याकरणांश को देखेंगे. इस कविता में बहुत सारे पर्यायवाची शब्दों को हम देख सकते हैं. दुनिया का समानार्थक शब्द है जगत, विचित्र का समानार्थक शब्द अजीब, नवीन का समानार्थक शब्द नया, नर का समानार्थक शब्द मानव मनुष्य, वारी का अर्थ जल, कर हाथ, आगार आवास निवास. इस प्रकार अब हम पाठ को समाप्त करेंगे.